ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये परत आपण पाहणार आहोत काही सेवा आपल्या जीवनातल्या दैनंदिन जीवनातल्या ज्या प्रश्न किंवा समस्या असतात त्या सोडवण्यासाठी मी सेवा घेऊन आलेली आहे, जी आपल्याला स्वामी समर्थ केंद्रामधून गुरुमौलींनी सांगितलेली आहे। तर आता आज आपण पाहणार आहोत साडेसातीवर मात करण्यासाठी किंवा साडेसातीचा प्रभाव अतिशय कमी करून आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता आपण म्हणतो म्हणजे आपल्याला आम्हाला किंवा कोणालाही साडेसाती असू शकते ज्याच्या त्याच्या राशीनुसार। आता साडेसातीमध्ये काय होतं, आपली कुठल्याही प्रकारची प्रगती साडेसातीमध्ये होत नाही। काहींना साडेसाती अतिशय कडक असते, म्हणजे आपले कुठलेही प्रश्न मार्गी लागत नाहीत किंवा सांसारिक अडचणी येतात किंवा शैक्षणिक अडचणी येतात, कोणाला नोकरी लागत नाही किंवा शिक्षणातही त्यांना फारशी प्रगती मिळत नाही। म्हणजे थोडक्यात प्रगती आपली कुठल्याही प्रकारची साडेसातीमध्ये होत नाही। तर ज्यांना असा त्रास आहे किंवा ज्यांना साडेसाती आहे आणि त्याच्यामुळे तुमचे प्रश्न सुटत नाहीत किंवा काही गोष्टी तुमच्या अडकूनच राहिल्यात, त्या होतच नाहीत सॉल्व, अशा प्रकारची जर तुमची परिस्थिती असेल, तुमची स्थिती आज असेल, तर साडेसातीवर मात करण्यासाठी एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। तो आहे पिंपळाच्या झाडाला तुम्हाला दुधामध्ये हळद आणि तीळ टाकून, म्हणजे हळद आणि तीळ मिश्रित दूध आपल्याला पिंपळाच्या झाडाला वाहायचं आहे। हा उपाय आपल्याला सायंकाळच्या वेळी करायचा आहे आणि हा उपाय करायचा आहे सलग 40 दिवस। आता ज्यावेळेस महिला हा उपाय करतील त्यावेळेस जर मासिक धर्म आला तर तुम्ही ते 4 ते 5 दिवस, मासिक धर्माचे 4 ते 5 दिवस सोडून तुम्ही तो उपाय परत कंटिन्यू करायचा आहे। जर तुम्ही 20 दिवस पहिले हा उपाय केला आहे आणि तुम्हाला मासिक धर्म आला तर तुम्ही ते 5 दिवस सोडून 6व्या दिवसापासून जेव्हा सुरू कराल सेवा त्यावेळेस तो तुमचा 21वा दिवस असेल। अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा सलग 40 दिवस करायची आहे आणि ही सेवा 40 दिवस केल्यानंतर तुमचा साडेसातीचा प्रभाव अतिशय कमी होतो आणि तुमच्या जीवनातले कामं मार्गी लागायला लागतात। आता हा उपाय 40 दिवस करायच्या आत जर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि तुम्हाला खूप चांगला परिणाम जाणवला तरीही हा उपाय तुम्हाला 40 दिवस करून तो पूर्ण करायचा आहे। कारण ज्यावेळेस आपण कुठलीही सेवा करतो ती सेवा म्हणजे आपण जर प्रश्नासाठी सेवा करत असेल तर कुठली सेवा अर्धवट सोडायची नाही आपल्याला। पुरुषांनीही करू शकता, म्हणजे ज्याला कोणाला साडेसाती असेल, पुरुष महिला मुलं मुली कोणीही ही सेवा करू शकतं। उपाय आपल्याला सायंकाळच्या वेळी करायचा आहे, सलग 40 दिवस करायचा आहे आणि महिलांनी मासिक धर्म सोडून तो उपाय सलग परत कंटिन्यू करायचा आहे। मध्ये जर तुम्हाला सुतक विटाळ, दुसऱ्या प्रकारचा विटाळ किंवा सुतक आलं तर तो उपाय तुम्हाला परत नव्याने पहिल्या दिवसापासून सुरू करायचा आहे। आता अजून एक सेवा मी तुम्हाला ज्या सांगणार आहे, हा उपाय तर 40 दिवस करायचाच आहे, पण अजून दुसरी एक सेवा अशी आहे की प्रत्येक शनिवारी तुम्ही पाणी टाकायचं आहे, तीळ टाकून पाणी आपण पिंपळाच्या झाडाला वाहायचं आहे। हे दर शनिवारी तुम्ही करा, जोपर्यंत तुम्हाला वाटते की तुमचा त्रास कमी झाला आहे किंवा अगदी संपला आहे असं होईपर्यंत तुम्ही प्रत्येक शनिवारी सायंकाळच्या वेळी तीळ मिश्रित पाणी पिंपळाच्या झाडाला वाहायचं आहे। ह्या 2 उपायांमुळे किंवा ह्या दोन्ही तोडग्यांमुळे, ह्या दोन्ही सेवेंमुळे तुमचा साडेसातीचा प्रादुर्भाव खूप कमी होणार आहे। साडेसातीचं बळ कमी होऊन किंवा साडेसातीचा प्रभाव कमी होऊन तुमच्या जीवनातले कामं मार्गी लागतील किंवा जे अडलेले प्रश्न आहेत, जे साडेसातीमुळे अडतात, ते प्रश्न तुमचे मार्गी लागतील। तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन माहितीसहित, नवीन सेवेसहित। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।